सध्या बिग बॉस मराठीचा रियालिटी शो हा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे आणि लोकांना सुद्धा आता वाटू लागला आहे की आपण सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये गेलं पाहिजे, आपण सुद्धा त्या घरामध्ये राहिलं पाहिजे. जर पण बिग बॉसच्या घरामध्ये गेलो असतो तर मग एकाला दाखवलं असतं कशा पद्धतीनं ती रुचिता भांडत होती, कशा पद्धतीनं तो विशाल खेळत होता, तन्वीचा आवाज कशा पद्धतीनं कमी केला असता आणि घरामध्ये आपला आवाज कसा वाढवला असता, असं बिग बॉस पाहताना अनेक जणांना वाटतं. पण मात्र याच बिग बॉसमध्ये जाण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं हे तुम्हाला माहीत आहे का? जर हे तुम्हाला माहीत नसेल तर तेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की नेमकं बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागतं. जर आपण पाहिलं तर बिग बॉसमध्ये जाण्यासाठी कुठलंही ऑडिशन होत नाही किंवा कुठलाही फॉर्म भरून द्यावा लागत नाही की मी या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे किंवा मी या ठिकाणी ऑडिशन द्यायला तयार आहे. अशी कुठलीही प्रक्रिया बिग बॉसच्या माध्यमातून होत नाही. बिग बॉस कलाकारांची निवड कशा पद्धतीनं करतं या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बिग बॉस असे काही लोक निवडतं की जे सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असले पाहिजे. त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटी असतात जे मराठी, हिंदी मालिकांमध्ये, टीव्ही सिरियलमध्ये काम करतात. त्यापैकी बिग बॉस काही लोकांची निवड करतं. दुसरी निवड करतं ते म्हणजे गायक लोकांची, सिंगर लोकांची. ते सुद्धा सिंगर आहे का, गायक आहे का, कोणी स्टेज शो करतं का, अशा लोकांची सुद्धा बिग बॉस टीमकडून निवड केली जाते. आणि तिसरी निवड केली जाते ती म्हणजे सोशल मीडिया स्टारकडून. म्हणजे आजकाल कसं आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय, कोणी सुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो टाकायलाय, रील टाकायलाय. मग त्याला वाटतंय मी रील स्टार झालो आहे आणि मला सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये घेतलं पाहिजे. जर आपण पाहिलं तर लाखो लोक आता राज्यामध्ये, देशामध्ये रील स्टार झालेले आहेत. मग सगळ्यांनाच बिग बॉस घेतं का? तर नाही, सगळ्यांना बिग बॉस घेत नाही. याच रील स्टारच्या माध्यमातून काही तुरळक लोकांची निवड बिग बॉस करतं. मग आता निवड कशा पद्धतीनं करतं, काय करतं, या जर गोष्टीचा आपण विचार केला मागच्या काही काळापासून, तर अशी कुठलीही अट बिग बॉस कडून ठेवण्यात आलेली नाही की आम्ही अशाच व्यक्तीला घेऊ किंवा आम्ही तशाच व्यक्तीला घेऊ. जर आपण पाहिलं तर 5व्या सीझनमध्ये सूरज चव्हाण सारखा एक अत्यंत गरीब घरातील, त्याला नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत नाही, अशा कलाकाराला घेऊन बिग बॉस कोणाचीही निवड करू शकतं हे बिग बॉसनं दाखवून दिलेलं आहे. तर या 6व्या सीझनमध्ये प्रभू शेळके सारख्या अत्यंत गरीब घरातल्या पोराला, ज्याची उंची नाही, हाईट नाही, ज्याला व्यवस्थित सगळे काही गेम खेळता येत नाहीत, अशा कलाकाराला सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे माणसाच्या दिसण्याला, असण्याला काहीही फरक नाही, फक्त त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स पाहिजेत, अशा कलाकारांची निवड बिग बॉस कडून केली जाते, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र मग अनेक जण असा सुद्धा प्रश्न उपस्थित करू शकतात की इतर घरातले जे सदस्य आहेत त्यांच्यापेक्षा तर दुसऱ्यांचे फॉलोअर्स कित्येक पटीनं जास्त आहेत, मग बिग बॉस त्यांना नेमकं का घेत नाही? आता का घेत नाही हे तर आपण सांगू शकत नाहीत. पण मात्र बिग बॉस एकंदरीत समोरच्या व्यक्तीचं ॲनालिसिस करत असताना आणि इतर घरातले जे सदस्य आहेत त्यांचं ॲनालिसिस करत असताना कुठंतरी असं ठरवतं की जर हा कलाकार, हा रील स्टार जर बिग बॉसच्या घरामध्ये आला तर इतर कलाकार त्याच्यासोबत कशा पद्धतीनं वागतील, काय वागतील, घरामध्ये वाद कसा होईल, विवाद कसा होईल, मुद्दे कसे चर्चिले जातील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बिग बॉसची टीम ही कलाकारांची निवड करत असते. कारण की अशा कलाकारांची निवड करून बिग बॉसमध्ये भांडणं झाले पाहिजे, गोंधळ झाला पाहिजे, आरडाओरडा झाला पाहिजे, जेणेकरून तो लोकांनी बघितला पाहिजे आणि त्याचा TRP वाढला पाहिजे. हाच उद्देश बिग बॉसच्या टीमचा असतो. म्हणूनच 5व्या सीझनमध्ये आणि 6व्या सीझनमध्ये कशा पद्धतीनं कलाकारांची निवड केली गेली हे आपण स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळं बिग बॉस कधी कोणाला बिग बॉसमध्ये घेईल आणि कधी कोणाला नाही हे सध्या तरी सांगता येत नाही. पण जर तुम्ही रील स्टार असाल, क्रिएटर असाल तर नक्कीच सोशल मीडियावर आपण आपली प्रतिमा दाखवली पाहिजे. चांगल्या पद्धतीचे कंटेंट बनवून सोशल मीडियावर टाकले पाहिजे. आपण इतरांसोबत कशा पद्धतीनं वागतो, काय वागतो हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. पण जास्त जर करून आपण विचार केला तर जे कॉमेडी व्हिडिओ बनवतात, जे काहीतरी गोंधळ घालतात, जे लोकांना हसवण्याचं काम करतात, अशाच लोकांची निवड बिग बॉसकडून केली जाते. पण मात्र काही अपवाद सुद्धा असतात. जर आपण पाहिलं तर रोशन भजनकर हा एक रील स्टारच होता, पण मात्र तो त्याच्या मेहनतीनं त्या ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोशल मीडियावर प्रसिद्ध, व्हायरल झाला होता, म्हणून त्याची त्या ठिकाणी निवड केली होती. असे प्रामाणिक माणसं सुद्धा
बिग बॉस घेतं हे सुद्धा आपल्याला समजतं. त्याच्यामुळं कुठला क्रायटेरिया आहे, काय आहे, एज ग्रुप आहे, हे सुद्धा आपल्या या सगळ्या गोष्टींमधून समजतं. त्यामुळं आपण सुद्धा या क्रायटेरियामध्ये येत असोल, आपलं वय 18 वर्षापेक्षा पूर्ण असेल आणि आपले लाखो फॉलोअर्स असतील, तर नक्कीच त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरामध्ये आज ना उद्या आपली सुद्धा निवड होऊ शकते, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं? याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती आहे का? असेल तर ती कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.